की 2x प्लस 3 दिलेलं आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. मग इथं काय की मल्टिप्लिकेशन 3 आलं पाहिजे -3 आणि सबस्ट्रॅक्शन पण किती आले पाहिजे -2 आले पाहिजे. मग एक फॅक्टर प्लस घ्या. मग 3 × 1 जर केलं तर काय होणार इथं, ठीक आहे. आपण हा प्रॉब्लेम लगेच बघू, सॉल्व करू. ठीक आहे. सोल्युशनमध्ये काय सांगितलं आहे, 2x इथं दिलेलं आहे 2x प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. मग बघा इथं 2x प्लस 3 तसाच अपॉन इथे येणार. इथं काय की क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. याचे फॅक्टर कसे येऊ शकतात, मग इथं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे -3 आणि सबस्ट्रॅक्शन आली पाहिजे -2. मग बघा 3 × जर 1 केलं तर 3 येतं, बट मायनस साईन आलं पाहिजे मायनस, आणि याला जर प्लस घेतलं तर मग काय होणार, -3 + 1 काय येणार -2 येणार आणि मल्टिप्लिकेशन -3 येणार. ठीक आहे. म्हणजे याचे फॅक्टर काय आले, एक्स -3 आणि एक्स प्लस 1. ठीक आहे. हे आले फॅक्टर. आता बघा इथं आपण जर ऑब्झर्व केलं, हा काय प्रॉपर फ्रॅक्शन आहे. काय प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कारण की इथं काय आहे की डिनॉमिनेटरची डिग्री 2 आहे, न्यूमरेटरची 1 आहे. आणि इथं काय की दोन फॅक्टर आहे, एक्स -3 आणि एक्स प्लस 1. मग एक्स प्लस 1 आणि एक्स -3 ही दोन काय नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. इथं लिहा वाटलं तर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. ठीक आहे. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर याचं एक्सपान्शन कसं होईल, मग बघा इथं लिहायचं 2x प्लस 3 अपॉन एक्स -3 आणि इथे येणारे एक्स प्लस 1 इक्वल्स टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर एक्स -3 प्लस b अपॉन एक्स प्लस 1. ठीक आहे. मग हा आला इक्वेशन नंबर 1. मग आता याच्यावरून इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करायचं. मग 2 साठी काय करणार, ही साईड तशीच राहणार. ठीक आहे. म्हणजे इथे येणार 2x प्लस 3 अपॉन एक्स -3 आणि एक्स प्लस 1 इक्वल्स टू a इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 1 आणि b इंटू काय येणार एक्स -3. ठीक आहे. मग बघा इथं होणार बॉटमला एक्स -3 आणि इथे येणार एक्स प्लस 1. ठीक आहे. मग बघा आता बॉटम साईड सेम आहे दोन्ही बाजूला, मग ते डिनॉमिनेटर काय होणार, कट होऊन जाणार. ठीक आहे. मग एक्स -3 एक्स -3 आणि इथं पण एक्स प्लस 1 दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन, म्हणून आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलं. इक्वेशन नंबर 2 काय आलं आपलं, 2x प्लस 3 इक्वल्स टू a इंटू एक्स प्लस 1 प्लस b इंटू एक्स -3. मग हे आलं इक्वेशन नंबर 2. हे काय आलं, इक्वेशन नंबर 2 आलं. ठीक आहे. मग आता बघा याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग ए आता सगळ्यात पहिले ए ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असली, बी चे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. बी चे करस्पॉन्डिंग फॅक्टर काय दिलेलं आहे, एक्स -3 इक्वल्स टू 0 करायचं. ठीक आहे. मग नंतर न लिहायचं इथं एक्स इक्वल्स टू, आता हा -3 इकडे नेलं काय होणार 0 + 3 होणार, म्हणजे तिथं काय येणार 3. मग हा एक्स इक्वल्स टू 3 काय करायचा, पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये जर पुट केला तर इथं काय येणार बघा, इथं येणार 2 × एक्स काय इथं 3 प्लस हा इथं 3 इक्वल्स टू a इंटू, आता बघा एक्सच्या जागेवरती 3 प्लस इथं ऑलरेडी 1 आहे. ठीक आहे. प्लस b इंटू एक्सच्या जागेवरती 3 मायनस इथं 3 आहे. ठीक आहे. मग बघा इथं जर काय होईल, 3 दुने 6 प्लस 3 इक्वल्स टू इथं काय येणार a इंटू 4, a इंटू काय येणार 4 येणार. ठीक आहे. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये येणार 4 प्लस b इंटू
0 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा 6 + 3 हे होणार 9 इक्वल्स टू 4a + 0. मग बघा आता इथं काय आहे की 4a इक्वल्स टू काय आलं 9 आलं. मग a इक्वल्स टू काय येणार 9/4. a इक्वल्स टू काय आलं 9/4 आलं. ठीक आहे. मग आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली. मग आता कशाची व्हॅल्यू काढायची b ची. मग b ची व्हॅल्यू काढायला काय करावं लागेल a च्या करस्पॉन्डिंग जो फॅक्टर आहे त्याला इक्वेट करून 0 करावं लागेल आणि जी x ची व्हॅल्यू येणार आहे ती परत आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करावं लागेल. ठीक आहे. मग बघा आता इथं बघा लक्ष द्या. आता मग काय करायचं बी च्या करस्पॉन्डिंग फॅक्टर आता ए च्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायला बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला. मग इथं काय दिलेलं आहे x + 1 इक्वल्स टू 0. मग काय येणार x इक्वल्स टू काय येणार हा 1 जो आहे इकडे प्लस इकडे आलं काय होईल मायनस पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये जर पुट केला आपण x इक्वल्स टू -1 इक्वेशन 2 काय आहे 2 × x म्हणजे इथं येणार -1 प्लस तिथं ऑलरेडी किती आहे 3 इक्वल्स टू इथं काय आहे a च्या नंतर ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे x च्या जागेवरती काय लिहायचं आपल्याला -1 तिथं ऑलरेडी काय इथं +1 म्हणून इथं हा +1 त्याच्यानंतर ना प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार x च्या जागेवरती काय पुट करायचं -1 आणि इथं ऑलरेडी काय आहे -3. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार 2 × -1 -2 प्लस 3 इक्वल्स टू आता -1 आणि +1 काय होणार 0 होणार म्हणजे a इंटू ब्रॅकेटमध्ये 0 येणार. त्यानंतर न b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -1 -3 मायनस काय येणार 4 येणार. ठीक आहे. मग आता बघा इथं -2 + 3 काय येणार बघा -2 + 3 +1 येणार आणि a इंटू 0 0 प्लस b इंटू -4 -4b येणार. ठीक आहे. म्हणजे बघा इथं आलं आपल्याला 1 इक्वल्स टू -4b. मग इथं b इक्वल्स टू काय येणार b इक्वल्स टू 1/4 पण या 4ला मायनस साईन म्हणून आपण इथं वर मायनस साईन देणार. ठीक आहे. वर दिलं काय खाली दिलं काय काही फरक पडत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं b इक्वल्स टू काय आलं -1/4 आलं. मग आता a ची पण व्हॅल्यू माहीत झाली b ची पण व्हॅल्यू माहीत झाली. मग काय करायचं इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग बघा इथं काय लिहायचं a इक्वल्स टू 9/4 and b equals to -1/4 putting in equation कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं 1 मध्ये. ठीक आहे 1. मग आता बघा काय येणार आहे इक्वेशन 1 मध्ये पुट केलं इक्वेशन 1 काय आहे 2x + 3 अपॉन इथं आहे x - 3 आणि इथं दिलेलं आहे x + 1. ठीक आहे. मग इक्वल्स टू काय येणार a च्या जागेवरती काय पुट करायची a ची व्हॅल्यू a काय इथं 9/4 अपॉन त्याचं करस्पॉन्डिंग फॅक्टर काय होता x - 3 प्लस b च्या जागेवरती काय पुट करायचं -1/4 b च्या जागेवरती b ची व्हॅल्यू पुट केली आणि इथं आलं x + 1. ठीक आहे. मग आता बघा इथं काय होणार हा जो 9 आहे हा वरतीच राहणार हा जो 4 आहे हा 4 काय होणार खाली मल्टिप्लाय होणार x - 3. आता हे मायनस साईन आपण इथं घेऊ. ठीक आहे. प्लस मायनस मायनस होणार 1/4 इंटू ब्रॅकेटमध्ये x + 1. आता बघा 2 इकडं पण काय आहे 1/4 आहे म्हणजे हा 4 आहे 4 कॉमन घ्या 1/4 ब्रॅकेटमध्ये काय येणार 9/x - 3 -1/x + 1. ठीक आहे. मग हे त्याचे काय आले फॅक्टर आले आणि ही साईड तशीच राहणार. ठीक आहे. ही साईड ॲज इट इज. मग बघा ही साईड लिहून घ्या ही खाली ॲज इट इज लिहायची. ठीक आहे. याला काय करायचं फायनल ब्रॅकेट करायचं. मग हे आले आपले पार्शियल फ्रॅक्शन्स. ठीक आहे.
मग 1/4 9/x मायनस 3 मायनस 1/x + 1. ठीक आहे. मग बघा शक्यतो पेपरमध्ये काय ना फर्स्ट केस किंवा सेकंड केसचाच प्रॉब्लेम येतो, जास्त हार्ड प्रॉब्लेम येत नाही, सोपा प्रॉब्लेम येतो. मॅक्सिमम प्रॉब्लेम हे फर्स्ट केसचेच येतात, म्हणजे काय की नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचेच येतात. ठीक आहे. आणि एकच प्रॉब्लेम पेपरला येणार आहे, तो पण किती मार्कच येणार आहे, 4 मार्कच. म्हणजे खूप सोपं आहे. ह्याच्यामध्ये